पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर झालेल्या रस्ते अपघातात 3 तरुण जखमी झाले। भरधाव वेगाने आलेली कार डिवायडरला धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे। नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील सानपाडा येथील मोरास सर्कल जवळ रविवारी संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना नेरूळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले। सानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की 3 तरुण पाम बीच रोडवरून बेलापूरहून वाशीकडे प्रवास करत होते। अतिवेगामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला उलटली। या अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। पाम बीच रोडवर अतिवेगामुळे अनेकदा अपघात होत आहेत। असे असूनही नागरिकांना अनेकदा वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही। पाम बीच रोडवर कायदेशीर वेग मर्यादा फक्त 60 मैल प्रति तास आहे, परंतु लोक अनेकदा त्यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवतात। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना नेरूळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।